तर आपल्याला डिटरमाइन इलॉंगेशन करायचंय. हा पण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचाच प्रॉब्लेम आहे. हा आहे प्रॉब्लेम नंबर 2. तर आता आपण त्याच्यासाठी FBD काढू. आता हा आहे पहिला, हा आहे दुसरा आणि हा आहे तिसरा. तर आपण याच्यासाठी FBD काढू. FBD म्हणजे आता काय येईल, इकडे फोर्स जातो ह्या साईडला, तर आपण इकडे घेऊ 50 किलो न्यूटन इकडे. परत त्या साईडला किती जातोय, त्या साईडला पण जातोय 50, कारण इकडे जो जाईल तो इकडे जाईल, इकडे पण एकच युनिफॉर्म, आपण जे मागच्या प्रॉब्लेम मध्ये बोललो. त्यामुळे 50 किलो न्यूटन. परत आता इकडे सेकंड मध्ये काय होतंय, इकडे आपल्याला 50 आणि 80 मायनस करायचे, किती होतात 30. पण हे इनवर्ड डायरेक्शन आहे, दोघी इनवर्ड आहे. तर मग आपण काय करूया, सेकंड नंबरला इकडून आणि इकडून इथे यायचं 30 किलो न्यूटन आणि इकडे यायचं 30 किलो न्यूटन. तसंच ह्या प्रॉब्लेम मध्ये इकडे 10 चाललंय तर आपण बाहेरचा घेतो नेहमी. तर आपण इथे घेऊ थर्ड वाल्याचा 10 किलो न्यूटन अँड 10 किलो न्यूटन. तर मग आपण डिस्टन्स पण लिहून घेऊ. लेंथ 800 mm, ही होती 1000 mm आणि ही होती 1200 mm. तर आपण हे FBD काढली. आता आपण काढू डेल्टा L1 इज इक्वल्स टू P. P1 किती आहे 50, L1 अपॉन एरिया गिवन आहे आणि E गिवन आहे. आता आपण कॅल्क्युलेशन करू. तर आपण कॅल्क्युलेटर मध्ये P1 ची व्हॅल्यू टाकू. P1 काय आहे 50 किलो न्यूटनला न्यूटन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी इंटू 10 टू दी पॉवर 3. L ची व्हॅल्यू काय आहे 800 मल्टिप्लाय बाय 800 डिवायडेड बाय एरिया काय आहे 1000. E 1.05 into 10 to the power 5. 10 to the power 5. 1000 multiply by 1.05. 1.05. आपला आन्सर आलं 0.380. 0.380 mm. सेम आपण डेल्टा L2 काढू. आता डेल्टा L2 साठी P2 काय आहे 30, तर आपण घेऊ 30. पण आपण काय करू, आता हा आउटवर्ड होता म्हणून हा घेतला आपण पॉझिटिव्ह. आता हा इनवर्ड आहे, इनवर्ड म्हणजे निगेटिव्ह, तर आपण इकडे घेऊ निगेटिव्ह. परत इकडे आउटवर्ड वे म्हणजे इकडे पॉझिटिव्ह. तर आपण याचं कॅल्क्युलेशन करू. -30 घेऊया. -30 इंटू 10 टू दी पॉवर 3. डिस्टन्स किती आहे 1000 डिवायडेड बाय एरिया आणि E ॲज इट इज. तर आपला आन्सर येईल -0.2872857. परत डेल्टा L3 कॅल्क्युलेट करू. डेल्टा L3 च्या कॅल्क्युलेशन साठी आपण घेऊ 10. म्हणजेच आता आपण घेऊया 10 इंटू 1200 इंटू 1200 झालं. परत डिवायडेड बाय AE ॲज इट इज. आपला आन्सर येतं 0.114. तर हे डिटरमाइन इलॉंगेशन. पण आता हे काढलंय शॉर्टकट मध्ये, तर आपल्याला काय करावं लागेल, डेल्टा L
ला असा फॉर्म्युला टाकला तसाच आपण डेल्टा L2 साठी P2 L2 अपॉन AE, परत P3 L3 अपॉन AE, मग therefore डेल्टा L इज इक्वल्स टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. या तिघांचे ॲडिशन करू आता आपण 0.380 प्लस मायनस 0.2857 प्लस 0.114. आपला आन्सर आलं डेल्टा L इज इक्वल्स टू 0.2083 mm. हे आहे इलॉंगेशन. हे आहे आपलं न्यूमरिकल नंबर 2 प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचं. थँक्यू.